आता आपण थेट जाणार आहोत कोलकात्यामध्ये। मेसी हा स्टेडियममध्ये आलेला होता आणि मेसी फारच थोडा वेळ स्टेडियममध्ये थांबला आणि तो नंतर निघून गेलेला आहे। त्यामुळे आता सगळे समर्थक चांगले संतप्त झालेले आहेत। आपण ही कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवरची दृश्य पाहतोय। मेसीचे समर्थक चांगले संतापलेत आणि त्यामुळे त्यांनी स्टेडियमवर बाटल्या फेकलेल्या आहेत, खुर्च्याही फेकलेल्या आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय कोलकातामधली। मेसीच्या चाहत्यांनी मोठा गोंधळ घातलेला आहे कारण मेसी कार्यक्रमामधून लवकर निघून गेला। लिओनेल मेसी हा कालपासून कोलकाताच्या दौऱ्यावर आहे। 3 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर तो आलेला आहे। आताच कोलकात्यामध्ये ईडन गार्डनवर एक कार्यक्रम पार पडलेला आहे। शाहरुख खानही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला होता। मात्र मेसी वेळेपेक्षा लवकर या कार्यक्रम स्थळावरून निघून गेला आणि त्यामुळे चाहते चांगलेच आक्रमक झाले। एक पेनल्टी लिया, एकदम घटिया इवेंट। 10 मिनट के लिए आया, सारे नेता मंत्री कॉर्पोरेट ऑफिसर सब उनको घेर लिए, कुछ नहीं देख पाए, ना एक किक आउट करवाया ना एक पेनल्टी लिया, कुछ नहीं किया। शाहरुख खान को भी लाना का बोला था, कुछ नहीं लाया, 10 मिनट के लिए आया चला गया, पूरा फ्रॉड करके चला गया। इतना लोगों का पैसा, इमोशन, टाइम सब बर्बाद, कुछ नहीं देख पाए, कुछ नहीं देख पाए। नहीं किया जा रहा है मेसी को क्योंकि इतना भीड़ है उसके आसपास में। हम लोग सोचे थे कि एक बार बॉल टच करेगा या फिर कुछ फ्री किक भी होगा या फिर पेनल्टी भी शूट आउट होगा दोनों तरफ, कुछ नहीं, बस आया, देखा और चला गया। हम लोग स्पॉट ही नहीं कर पाए सही से, 10 मिनट भी नहीं था सही से। बाहर सब लोग देख रहे हैं, मतलब अंदर से हम लोग कुछ नहीं देख पा रहे। ये एक फ्रॉड के अलावा और कुछ नहीं कह सकते हम लोग। तर मेसी केवळ 10 मिनिटांसाठी आला, आम्हाला त्याला पाहताही आलं नाही आणि नंतर तो निघून गेला। तर हा सगळा फ्रॉड आहे। आम्हाला त्याला पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो, त्यामुळे आमचा पैसा, आमची वेळ सगळंच काही वाया गेलेलं आहे, असा संताप या चाहत्यांनी व्यक्त केला आहे। 500 आदमी घेर के रखा मेसी को, सब नेता अभिनेता लोग। हम लोग को क्यों बुलाया? ये देखिए टिकट 10 आदमी लोग क्या करने आएंगे हम लोग? पब्लिक मतलब बेवकूफ है बंगाल में। देख लीजिए 10,000 रुपया का टिकट है, 12,000 रुपया का, एक शक्ल नहीं देख पाया उनका हम लोग। सब नेता लोग घोर के रखा है उसको पूरा एकदम। तर 10-10, 12-12 हजार रुपये देऊन आम्ही तिकीट काढून आलेलो होतो, मात्र आम्हाला त्याला पाहताही आलं नाही, असा संताप हे सगळे चाहते व्यक्त करत आहेत। आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, चाहत्यांचा राग इतका अनावर का झालाय, नेमकं काय घडलंय? या सगळ्यामध्ये मुख्य कारण आहे ते म्हणजे लिओनेल मेसीच्या या भारत दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तिकिटांची विक्री झालेली होती, म्हणजे सॉल्ट लेक स्टेडियमवरचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी 12,000 रुपये, 10,000 रुपये अशा उच्च दरामध्ये तिकीट विकून तिथे हे सगळे चाहते लिओनेल मेसीला पाहण्यासाठी आलेले होते। आणि आता त्या सगळ्यांचा दावा आहे की आम्ही जर 12-12, 13-13 हजार रुपयाचे हजार रुपये मोजून जर आम्ही तिकीट विकत घेतली होती तर त्यानंतर केवळ 10 मिनिटं सुद्धा लिओनेल मेसी हा तिथे थांबलेला नाही, तिथून सॉल्ट लेक स्टेडियम वरून निघून गेला। त्याचा एक पुतळा उभारण्यात आलेला आहे, त्या पुतळ्याचं अनावरणही आज झालं। शाहरुख खान तिथे आलेले होते, तर शाहरुख खान आणि मेसी या दोघांची भेट झालेली आहे आणि मेसीच्या अवतीभोवती केवळ सर्व मंत्री किंवा तिथले VIP होते आणि जे सर्वसामान्य चाहते आहेत ज्यांनी तिकीट काढून त्या स्टेडियमवर ते आले होते, त्यांना वाटलं कदाचित मेसी तिथे पेनल्टी शूट आउट करेल किंवा काही वेळ थांबेल, सगळ्यांना तो ना त्याला पाहता येईल, परंतु तसं झालं नाही। केवळ 10 मिनिटांपेक्षाही कमी कालावधीकरिता तिथे मेसी थांबला होता आणि तिथून तो निघून गेला। त्यामुळे त्याचे चाहते संतप्त झालेले आहेत आणि त्याच्या संपूर्ण या भारत दौऱ्यातल्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी जे इव्हेंट आयोजित करण्यात आलेले आहेत तिथे अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर तिकीट विक्री झाली आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे तिकीट्स हे लोकांनी मोठ्या रकमा मोजून विकत घेतलेले आहेत असं कळतंय। त्यामुळे आता कोलकातामध्ये जो प्रकार झाला त्यानंतर कदाचित भविष्यातले जे त्याचे कार्यक्रम आहेत त्यावेळी आयोजक याबाबत खबरदारी बाळगतील असं वाटतंय। नक्कीच, आणि त्यामुळेच आता चाहते इतके संतप्त झालेत की त्यांनी स्टेडियममध्ये घुसून अशा प्रकारे खुर्च्यांची फेकाफेक केलेली आहे, पाण्याच्या बाटल्या फेकलेल्या आहेत। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 0.8, yeah.
we are very disappointed because हम अपने it's a weekend right for the children and we came my child was so excited कि हम मेसी को देखेंगे पर हम मेसी को नहीं देखे. It was full disappointment, and it's a scam I think for people around. Shouldn't be doing. And Messi जब वो ground में आए तो everybody surrounded him, so there was no space that we could हम देखे मेसी को, right? तर मेसी जेव्हा स्टेडियमवर आला तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळ्या राजकीय नेत्यांनीच गराडा घातला होता आणि त्यामुळे आम्ही त्याला पाहूही शकलो नाही आणि त्यानंतर तो निघून गेला आणि त्यामुळे 10-12 हजार रुपये देऊन तिकीट घेणाऱ्या या सगळ्या चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.